नमस्कार, तुमचं सर्वांचं नीलम्स योगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज सेशनचा तिसरा दिवस आहे। या सेशनचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक दिवशी आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमचं वजन जे आहे ते झटपट कमी होणार आहे। तसंच तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी, आता अतिरिक्त चरबी म्हणजे आपल्या कमरेच्या साईडची चरबी, आपल्या पोटावरची चरबी, आपल्या मांड्यांवरची चरबी आणि आपल्या सीटवरची चरबी ही पूर्णपणे निघून जाणार आहे। आणि मला खात्री आहे तुम्ही हे सेशन नक्की अटेंड करत आहात, घरच्या घरी तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, तर या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येकाजवळ या व्हिडिओमधील योगाची जी माहिती आहे ती पोहोचवा। धन्यवाद। मान श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत हळूवार मान खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती। अंबाईचे थोडा वेळ छताकडे पाहायचंय। श्वास सोडत हळूवार मान खाली, बाजूला श्वास सोडत डावीकडे, खांद्याला कान लावायचा, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, हनुवटी लावायची, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये। गोलाकार दिशेत मान फिरवायची, श्वास घेत उजवीकडून वर जायचं, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत उजवीकडून वरती, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत उजवीकडून वरती, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत खाली, मान समोर। विरुद्ध दिशेने श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत हळूवार मान खाली, समोर, श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर, श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर। मान स्थिर ठेवायची। आता आपण खांद्यांची करूया। दोन्ही हात खांद्यांवर, पूर्ण खांद्यातून हात गोल फिरवायचे। 1 2 3 4 5। विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5। आता हात वरती मनगटात पकडायचे, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत वरती, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत वरती, श्वास घेत डावीकडे, वरती, उजवीकडे, वरती, याच्या बाजूने हात खाली। आता आपल्या कमरेसाठी स्ट्रेच, श्वास घेत डावीकडे जायचं, पूर्ण स्ट्रेच, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, पूर्ण कमरेला स्ट्रेच, श्वास घेत मध्ये। आता कमरेतून वळायचं, डावीकडे जायचं, पूर्ण श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, आपल्या गुडघ्यावर हात ठेवा, मागचा हात जमिनीवर, मागे वळून बघायचं, आपल्या कमरेची साईडची फॅट्स निघून जातात। मध्ये, अजून एक वेळ, डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये। आता आपल्या पायांचं बटरफ्लाय करायचं आणि मांड्या पूर्ण खाली स्ट्रेच करायचा। आपल्या मांड्यांना स्ट्रेच, थांबायचं थोडा वेळ, आपल्या मांड्या टेकल्यात का बघा, पूर्ण स्ट्रेच।
सूक्ष्म व्यायामामध्ये थोडेफार स्ट्रेचेस द्यायचे, त्यामुळे आपल्या सर्व स्नायूंना रक्त प्रवाह सुरळीत होतो. पाय समोर या पद्धतीने ठेवायचे आणि एक एक पाय वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय समोर. आता या पद्धतीने पाय असे स्टेप बाय स्टेप मागे आणायचे आणि नंतर स्टेप बाय स्टेप पुढे. 1 मागे पूर्ण पोटाशी, पुन्हा पुढे, मागे पुढे, मागे पुढे. रिलॅक्स. आता पाय दोन्ही साईडला या पद्धतीने ठेवायचे आणि ही एक्सरसाइज. 1 2 पूर्ण मागे वळून बघायचं. 3 4 5 6 7 8 9 10. यायचा पाय समोर. गुडघ्यांना स्ट्रेच देऊया. गुडघ्यांखाली हात ठेवायचे. चवडे पुढे समोर करायचे, टाचा उचलून. हळूहळू चवडे मागे आणायचे. पुन्हा चवडे समोर, मागे. पूर्ण ताण द्यायचं गुडघ्यापासून खालच्या भागावर. समोर, मागे. रिलॅक्स. पाय खाली. आता असे वज्रासन मध्ये बसा. आपलं पोट कमी करण्यासाठी या पद्धतीने बसायचे. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. थोडी रेस्ट घ्यायची. पूर्ण आपल्याला जास्त दमून न जाता मध्ये मध्ये रेस्ट घेऊन पुन्हा चालू करायचंय. आता आपण एका पायाची मांडी आणि एक पाय ओपन ठेवायचा. दुसरी एक्सरसाइज. जो पाय ओपन आहे तो अंगठा पकडायचा हातात आणि दुसऱ्या हाताने टच करायचं अंगठ्याला. 1 2 3 4 5 6 7 पूर्ण झुकायचे गुडघ्यावर. 8 9 कमरेच्या साईडचे फॅट्स निघून जातात. 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने करायची. दुसरा पाय ओपन करा या पद्धतीने. जितकं तुम्हाला अंतर ठेवता येईल तितकं जास्त स्ट्रेच करा पाय. अंगठा पकडायचा आणि करायची सुरुवात. 1 डोकं आपलं गुडघ्याजवळ जायला पाहिजे. 2
3 4 5 6 7 8 9 पूर्ण झुकायचे गुडघ्याजवळ डोकं 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 रिलॅक्स. थोडी रेस्ट. खूप इफेक्टिव्ह आहे. थोडी रेस्ट घ्यायची 2 ते 3 5 सेकंद. आपलं शरीर खूप थकून जातं. आपल्याला एक्झर्शन होईल असं काही करायचं नाही. थोडी रेस्ट घेते पुन्हा पुन्हा चालू करायचं. आता आपण आज पाठीवर झोपून आसनं घेऊयात. थोडंसं वॉर्मअप झालेला आहे. पाठीवर झोपायचं. आता डायरेक्ट आसन न करता सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपलं शरीर सहजतेने वळलं जातं. आता पाठीवर झोपायचं. आज आपण पाठीवरची आसनं करूयात. बोलू नका. पाय दुमडलेले, हात बाजूला. मर्कटासनचे प्रकार करूयात. हात बाजूला. बॅक पेन साठी सगळ्यात महत्वाचं मर्कटासन. दोन्ही पाय डावीकडे, गुडघ्यावर गुडघा, घोट्यावर घोटा. नजर आपली उजवीकडे, विरुद्ध दिशेने नजर. थांबायचं. या स्थितीत 10 ते 15 सेकंद होल्ड करायचे. आसन स्थिती धरून ठेवायचे. लोअर बॅक पेन पूर्ण कमी होते. श्वास घे. मध्ये श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, गुडघ्यावर गुडघा, घोट्यावर घोटा. नजर आपली डावीकडे. थांबायचं. आपल्या शरीरावर, पाठीवर जो ताण निर्माण झालाय तो धरून ठेवायचा आहे. यायचा. श्वास घेत मध्ये. मर्कटासनचा दुसरा प्रकार. दोन्ही पाय बाजूला ठेवायचे. अंतर घ्यायचं पायामध्ये आणि दोन्ही पाय आपले डावीकडे न्या. डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा गुडघा टेकवा. नजर आपली उजवीकडे. थांबायचं. पूर्ण स्ट्रेच. उभ्यापासून गुडघ्यापर्यंतच्या सर्व नसांना ताण पडलेला आहे तो अनुभवायचा आहे. ताण धरून ठेवायचा. पाठीचे त्रास, सायटिका पूर्ण कमी होतं. श्वास घेत मध्ये. हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करायची. श्वास सोडत उजवीकडे, उजव्या पायाच्या घोट्यावर, डाव्या पायाचा गुडघा टेकवा. नजर आपली डावीकडे. थांबायचं. आसन स्थिती धरून ठेवा. श्वास घेत मध्ये. आता हात दोन्ही आपले खाली घ्यायचे सरळ रेषेत. पाय दुमडलेल्या स्थितीत करूया आपण कंधरासन. श्वास घेत पूर्ण वरती यायचा. आपले गोटे पकडलेले हाताने. हनुवटी कंठकोपात दाबली गेलेली. आपला सीट घेर कमी होतो. पाठीचे त्रास दूर होतात. मांड्यांवरची चरबी निघून जाते. आसन स्थिती धरून ठेवा 20 सेकंद. हालायचं नाही. स्थिर राहायचे आसन स्थितीत. जिथे जिथे ताण निर्माण झालाय तो अनुभवायचा आहे. श्वास सोडत खाली. पाय सरळ. स्त्रियांचे गायनिक आजार ते सुद्धा कंधरासनमुळे निघून जातात. युरिन इन्फेक्शन असू द्यात किंवा इतर कुठलाही गायनिक आजार पूर्णपणे बरा होतो. अजून एकदा करूया कंधरासन. पाय दुमडायचे. पायांचे घोटे पकडा आणि श्वास घेत पूर्ण वरती यायचं. कंठकोपात हनुवटी दाबलेली.
यामुळे थायरॉइड सुद्धा बरा होतो. थांबायचे कारण कंठावर दाब निर्माण झालेला आहे. आपल्या खांद्यांचे त्रास दूर होतात. थोडा वेळ थांबायचं. 20 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. हळूहळू श्वास सोडत खाली, पाय खाली सरळ. थोडी रेस्ट. 2 ते 3 सेकंद पूर्ण शरीर शिथिल सोडायचे. आता आपण पुढचं आसन करणार आहोत, नौकासन. नौकासनमुळे पोट पूर्ण कमी होतं. दररोज केलं तर तुमचं पोट पूर्णपणे सपाट होणार आहे. चला, पाय, हात आणि डोकं एका रेषेत वरती आणायचे. श्वास घेत वरती. 20 सेकंद, 15 सेकंद होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. श्वास सोडत खाली यायचं. आसन स्थिती धरून ठेवायची. आता उत्तान आसन करायचे. आपले पाय आहेत ते 30 डिग्री मध्ये आणायचे. श्वास घेत पायवरती. फक्त अंगठे नजरेत दिसले पाहिजे. गुडघ्यातून पाय टाक. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास सोडत पाय खाली. पूर्णपणे रिलॅक्स. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ करू नका. लोअर बॅक असेल, लोअर बॅक पेन, त्यांनी जास्त वेळ करू नका. थोडी रेस्ट घ्यायची. 2 ते 3 सेकंद. आता आपण करूया अर्ध हलासन. याने देखील पोट आपलं पूर्ण कमी होतं. श्वास घेत दोन्ही पाय सरळ रेषेत वरती आणायचे. आपले चवडे आकाशाच्या दिशेने ठेवायचे. हात जमिनीवर. आणि ही स्थिती आपण 15 ते 20 सेकंद धरून ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास सोडत पाय खाली. 2 ते 3 सेकंद रेस्ट. पूर्ण रिलॅक्स व्हायचंय. पाठीवर पोटावर ताण आलेला आहे तो पूर्ण कमी करायचा. आता आपण पुढचं आसन करूयात, पवन मुक्त आसन. उजवा पाय श्वास भरत वरती घ्यायचा. गुडघ्यातून फोल्ड करायचा. दोन्ही हाताने लॉक करायचं. ज्यांची मान दुखते त्यांनी फक्त मान उचलू नका. बाकीच्यांनी नाक लावायचं गुडघ्याला. दुसरा पाय सरळ ठेवा. थांबायचं 15 ते 20 सेकंद. होल्ड करा. स्थिर करा आसन स्थिती. श्वास सोडत खाली, पाय खाली. डावा पाय वरती घ्यायचा. गुडघ्यातून फोल्ड. दोन्ही हाताने लॉक करायचं. उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचा नाक लावा गुडघ्याला. होल्ड करा. स्थिर करा आसन स्थिती. पूर्ण पोट दाबलेलं आहे. पवन मुक्त आसन. आपल्या पोटातील वायू पूर्ण कमी होतो. श्वास सोडत आसन स्थिती सोडायची आहे. पूर्व स्थितीत यायचं. पाय खाली. आता दोन्ही पायांनी पवन मुक्त आसन करूया. दोन्ही पाय वरती घ्यायचे. गुडघ्यातून फोल्ड करा. दोन्ही हातांनी लॉक.
नाक गुडघ्याला लावायचंय. त्यांची मान दुखते त्यांनी फक्त मान उचलू नका. 15 सेकंद होल्ड. पूर्ण पोट दाबलेलं आहे. यामुळे पोट पूर्ण कमी होतं, वायुदोष कमी होतो. धरून ठेवा जरा 15 सेकंद. आसन स्थिती. रिलॅक्स. लॉक करत पूर्वस्थितीत यायचंय. आता आपण करूया पुढचं आसन, पदांगुष्ठा नासास्पर्शासन. आपला उजवा पाय आहे तो वरती घ्यायचा आणि नाक आपलं अंगठ्याला लावायचं. पदांगुष्ठा नासास्पर्शासन. यामुळे आपली वाट सरते बघा. आपलं बेंबीचे पोटाचे जे त्रास आहेत ते निघून जातात. श्वास सोडत खाली, पाय खाली. या पद्धतीने दुसरा पाय वरती घ्यायचा, नाक लावायचं अंगठ्याला. नाभी सरते आपली. तो त्रास दूर होतो या आसनामुळे. नाक लावा अंगठ्याला. थांबायचं 15 सेकंद. श्वास सोडत पूर्वस्थिती. आता आपण मत्स्यासन करूया. आपल्या पायांची पद्मासनची मांडी घालायची आणि आपलं डोकं टाळूवर आणायचं. आपले अंगठे पकडायचे. मांड्या जमिनीवर टेकलेल्या. आपल्या मानेचे त्रास, खांद्यांचे त्रास दूर होतात. तसंच केसांचे तक्रारी दूर होतात. थांबायचं 15 ते 20 सेकंद. हळूवार आसन स्थिती सोडत पूर्व स्थितीत यायचं. पाय सरळ. आता ज्यांना पद्मासन घालून येत नाही मत्स्यासन, त्यांनी सरळ मत्स्यासन करायचे. पाय सरळ ठेवायचे, फक्त डोकं आपलं टाळूवर आणायचं. हात कोपऱ्यापासून जमिनीवर टेकलेले. टाळूवर डोकं. थांबायचं थोडा वेळ. 15 सेकंद प्रत्येक आसन स्थिती धरून ठेवायची. खूप महत्वपूर्ण अशी आसनं आहेत. हळूवार आसन स्थिती सोडून पूर्व स्थितीत यायचं. पूर्ण रिलॅक्स. आपल्या शरीरावर जो ताण आलेला आहे पूर्णपणे कमी करायचा. आपल्याला वेट लॉस करायचे. त्यासाठी हे पूर्ण आसनं खूप महत्त्वाची आहेत. आता आपण पुढचं आसन करूया. पुढचं आसन सेतुबंधासन आहे. पाय दुमडायचे, कंबर उचलायची, कमरेखाली आपले हात आणि हळूहळू पाय समोर आणायचे. पुलासारखा आकार तयार करायचे. थांबायचं थोडा वेळ 15 ते 20 सेकंद. आसन स्थिती धरून ठेवा. थोडा वेळ होल्ड करा. हळूवार श्वास सोडत खाली, पाय सरळ. पूर्ण रिलॅक्स करायचं आपल्या शरीराला. आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण घेऊन करायचं नाही. सुखकारक ताण आसनांमध्ये जो निर्माण होतो तोच फक्त ताण घेऊन ठेवायचे. इतर ताण
काढून टाकायचा आणि नंतर आपण सुरुवात करायची. चला आता आपण डाव्या कुशीवरून वरती येऊयात. बसायचं योग्य त्या आसनात. अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा मांडी घालून सुखासन मध्ये बसायचं. ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा आपल्या मांडीवर ठेवायचं. रिलॅक्स बसायचं. असं सरळ हात ठेवून नाही बसायचं. थोडेसे हात कोपऱ्यामधून बेंड आणि पूर्ण रिलॅक्स स्थितीत आपण हे प्राणायाम करायचे. डोळे बंद ठेवायचे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. सुरुवातीचा प्राणायाम आहे भस्त्रिका. तर आपण आज ऍक्टिव्ह भस्त्रिका करूया. दोन्ही हात आपले मुठी आपल्या खांद्यांजवळ. श्वास घेत पूर्ण वरती जायचं. श्वास सोडत खाली. असे 20 स्ट्रोक करायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 श्वास घेत पूर्ण वरती. 18 श्वास सोडत खाली. 19 20 रिलॅक्स. 2 ते 3 सेकंद रेस्ट घ्या. असे आपण 2 सेट करूया भस्त्रिकाचे. थोडी रेस्ट घ्यायची. 2 ते 3 सेकंद. पूर्णपणे श्वासाची गती संथ करायची आणि पुन्हा सुरू करायचे भस्त्रिका. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 रिलॅक्स. आता करूया आपण कपालभाती. भस्त्रिका आपलं झालेलं आहे. कपालभातीमध्ये श्वास सोडण्यावर लक्ष केंद्रित करायचे. खूप महत्त्वाचा प्राणायाम आहे कपालभाती. कपालभातीमुळे तुमचं वजन तर नियंत्रणात येतच, पण जे तुम्हाला आंतर्गिक आजार आहेत, इंटरनल जे प्रॉब्लेम आहेत ते निघून जातात. तसंच आपलं वाढतं वय ते दिसून येत नाही. आपल्या चेहऱ्यावर तेज, ओज, आभा, सौंदर्य निर्माण करणारा प्राणायाम आहे कपालभाती. पोटाला झटका, श्वास बाहेर. पोटाचा घेर पूर्ण कमी होतो. कपालभाती दररोज तुम्ही नियमितपणे सराव केला तर तुमचं पोट हळूहळू आतमध्ये जातं आणि आपल्या रक्तातील चरबी जी आहे ती वितळली जाते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आपल्या हृदयाचं कार्य चांगलं राहतं, त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण नाहीसं होतं. तसंच ज्यांना शुगर आहे, BP आहे, अशा लोकांसाठी हा प्राणायाम एक वरदान आहे. आपली शुगर नियंत्रणात येते, पॅनक्रियाज ॲक्टिव्ह होतात. मधुमेह लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा प्राणायाम. दररोज कमीत कमी 10 मिनिटं करायचे, जास्तीत जास्त अर्धा तास. फक्त महिलांनी मासिक धर्मात हा प्राणायाम करू नये किंवा गर्भधारणा झाल्यानंतर हा प्राणायाम टाळावा. पोटाला झटका, श्वास बाहेर. आपण खोकतो त्याप्रमाणे नाकाने खोकण्याची क्रिया करायची आहे.
पोट आत, श्वास बाहेर. कपालभाती ही एक शरीर शुद्धी क्रिया आहे. आपल्या शरीरातील टॉक्सिन्स आहेत आपल्या श्वासावाटे पूर्ण बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीर शुद्धी क्रिया होऊन आपल्याला जे जॉईंट्स पेन आहेत, संधिवात आहे, ते सर्व निघून जातात. गुडघेदुखी कमी होते. तसंच पचनक्रिया सुधारतात. आपल्या पोटाचे जे त्रास आहेत, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, सर्व त्रास नाहीसे होत जातात. कंटिन्यू स्ट्रोक मारत राहायचे. पोटाला झटका देऊन श्वास फक्त बाहेर सोडायचा आहे. श्वास घ्यायचा नाही. श्वास आपोआप नैसर्गिकरित्या घेतला जातो. आता कपालभाती करत असताना तुम्ही आपल्या हातांची वेट लॉससाठी कुठली मुद्रा पकडू शकता. तर आपली जी अनामिका आहे, ती 3 नंबरचं बोट, ते असं दाबून धरायचे अंगठ्याने. यामुळे खूप वेट लॉस होतो. ही मुद्रा पकडून आपल्याला कपालभाती करायची. सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300, 10 मिनिटात 600 असे स्ट्रोक मारायचे. सातत्य ठेवा. तुमचं सातत्य असेल तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की मिळणार आहे. पण आज केलं, उद्या नाही, 2 दिवस पुन्हा गॅप असं केलं तर तुमचा रिझल्ट मिळायला उशीर होतो. त्यामुळे सातत्य ठेवायचं. रोज हे आपलं योगा सेशन झालं पाहिजे. 1 तास स्वतःसाठी काढला पाहिजे. आपले 200 स्ट्रोक झालेले आहेत. कंटिन्यू स्ट्रोक मारत राहायचे. कपालभाती हा सर्व प्राणायाममध्ये महत्त्वपूर्ण प्राणायाम आहे. तुमचे PCODचे त्रास, मेनोपॉजचे त्रास, स्त्रियांचे सर्व बरे होतात, निघून जातात. अनियमित पाळी ही रेग्युलर होते. तसंच हार्मोन्स इम्बॅलन्सचा जो त्रास आहे तो देखील नाहीसा होतो. आपले हार्मोन्स बॅलन्स होतात. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. 300 ते 350 स्ट्रोक होत आलेले आहेत. पूर्ण करा. कपालभातीमुळे 99% आजार जे आहेत आपल्या शरीरातले ते बरे होतात. कुठल्याही प्रकारची आपल्या शरीरात गाठ असेल, कॅन्सरसारखी गाठ असेल किंवा चरबीच्या गाठी असतील, त्या हळूहळू वितळत जातात, निघून जातात. तुम्हाला दररोज जर कपालभाती केलं सातत्याने तर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात कधीही कॅन्सर होण्याचा धोका नाही आहे किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका नाही आहे.
इतका इफेक्टिव्ह प्राणायाम कंटिन्यू आपल्याला करायचे 10 मिनिटं. ज्यांना पाठीचा त्रास आहे, कंटिन्यू बसून करता येत नाही, त्यांनी खुर्चीत बसून करायचे पाठ टेकून. कपालभातीमुळे आपल्या पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत ते सर्व त्रास दूर होतात. आपल्या केसांचे विकार देखील पूर्ण बरे होतात. केस गळती थांबते, केस दाट होतात. त्यामुळे करायचे कपालभाती. 450 स्ट्रोक झालेत. उरलेले 150 स्ट्रोक पूर्ण करा. कपालभाती कंटिन्यू 600 स्ट्रोक दररोजचे मारायचे. ज्यांना फक्त असाध्य व्याधी आहेत, शुगर, बीपी, कॅन्सर, अशा लोकांनी सकाळ संध्याकाळ अर्धा तास हा प्राणायाम करायचा आहे. फक्त प्राणायाम करताना काळजी कोणती घ्यावी तर जेवणानंतर 5 ते 6 तासाचं अंतर ठेवून हा प्राणायाम करायचा आहे. पोट आपलं पूर्ण रिकामं हवं आहे. ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे अशा व्यक्तींनी हा प्राणायाम करू नये. आपलं 10 मिनिटं पूर्ण झालेलं आहे. कपालभाती 600 स्ट्रोक झालेले आहेत. आता आपण मध्ये 2 ते 3 आसनं घेऊया, ज्यामुळे आपले पाय रिलॅक्स होतील. एक वेळ एक स्थितीत बसून पाय आपले खूप भरून येतात. चला, डायबिटीजसाठी जी महत्त्वपूर्ण आसनं आहेत ती करूया आज आपण. वज्रासनात बसायचे. या पद्धतीने बसायचं. टाचांवर न बसता टाचा थोड्या बाहेर काढायच्या. टाचांवर बसू नका. आता दोन्ही मुठी आपल्या बेंबीच्या इथे ठेवायचे. पोट पूर्ण आत घ्यायचं आणि श्वास सोडत खाली पूर्ण खाली जायचं. सीट उचलायची नाही. नजर समोर ठेवायची. आसन स्थिती धरून ठेवायची. श्वास घेत वरती. कूर्मासन. दोन्ही मुठी आपल्या हनवटीच्या खाली ठेवायच्या. कोपरे जुळलेले. श्वास सोडत खाली. नजर समोर. थांबायचं. 15 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. होल्ड करा. श्वास घेत वरती. हात खाली. आता दोन्ही पाय आपले बाजूला, मांड्या थोड्या बाजूला करायचं. करूया शशांक आसन. श्वास घेत हात वरती. श्वास सोडत पुढे यायचं. हनवटी किंवा डोकं जमिनीवर लावा. मागे सीट टेकलेली. थोडा वेळ स्थिर राहायचे. आपल्या मांड्यांवर जो ताण आलेला आहे तो अनुभवायचा. बघा, आपल्या मांड्यांवरची चरबी जी आहे या आसनाने हळूहळू कमी होत जाते. मांड्या पातळ होतात.
तसंच त्यांची लवचिकता वाढते. श्वास घेत हळूवार मागे. आता आपण आपल्या केसांसाठी उपयुक्त असं आसन घेऊया, बालासन. सुरुवातीला टाळूवर डोकं, आपली टाळू जी आहे जमिनीवर टेकून टाळूवर दाब द्यायचा आहे. यामुळे केस गळती थांबते, केस दाट होतात आणि अशा पद्धतीने हळूवार मागे येत आपले हात मागे पायांवर ठेवा, डोकं जमिनीवर. थांबायचे थोडा वेळ, 10 ते 15 सेकंद या स्थितीत थांबायचे. बालासन. केसांच्या सर्व तक्रारी दूर होतात, केस तुमचे दाट होतात, तसेच हार्मोन्सचे त्रास निघून जातात. पुन्हा एकदा डोकं टाळूवर आणायचंय. बालासन मधून पुन्हा पुढे समोर येत टाळूवर डोकं. आता ज्यांना शीर्षासन येत नाही त्यांनी अर्ध शीर्षासन करायचे. पाय मागून ओपन करत पूर्ण टाळूवर दाब द्यायचा. पाय सरळ, हाताचा आधार सोडायचा नाही, पूर्ण टाळूवर दाब. इथल्या ग्रंथी ऍक्टिव्ह होतात. खूप इफेक्टिव्ह असं तुमच्या केसांसाठी. पुन्हा यायचं मागे बालासन. पायांवर हात, डोकं जमिनीवर. थांबायचं थोडा वेळ. यायचं वर, रिलॅक्स. पुन्हा एकदा बसायचं. योग्य त्या आसनात आपण पुढचा प्राणायाम करूया. कपालभाती इतकाच महत्वाचा प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम करायचे. त्यासाठी वायुमुद्रा पकडायची आपल्या हातांची. वायुमुद्रा पकडल्यामुळे आपण घेतलेला ऑक्सिजन आहे तो स्टोअर केला जातो आपल्यामध्ये. दोन्ही हातांची वायुमुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डावीकडून सुरुवात करा. डावीने खोल श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करायची. श्वास थोडा वेळ रोखून धरा. उजवीने खोल श्वास बाहेर. पुन्हा उजवीने खोल श्वास घ्यायचा. उजवी नाकपुडी बंद. श्वास थोडा वेळ रोखून धरा. कुंभक. डावीने खोल श्वास बाहेर. हात शक्यतो नाकाच्या वरती. समोर आला तर सोडलेला श्वास पुन्हा रिटर्न घेतला जातो. त्यामुळे आपला हात नाकाच्या वरती ठेवायचा आणि कंटिन्यू हा प्राणायाम करत राहायचे. आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या सक्रिय होऊ लागतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. वात, पित्त, कफ दोष नियंत्रणात येतात. तसंच मेंदूचे विकार जे आहेत पूर्ण बरे होतात. मेंदूतील ग्रंथी ऍक्टिव्ह होत जातात या प्राणायामामुळे. ज्यांना सतत चिडचिड होते, सतत राग येतो, ज्यांना सतत डिप्रेशन येतं, मनात नकारात्मक विचार येतात, त्या लोकांसाठी हा प्राणायाम एक वरदान ठरतं. तुम्ही डोकं दुखायला लागल्यास अगदी 5 मिनिटं हा प्राणायाम केला तर लगेच डोकेदुखी थांबते. वारंवार सर्दी होत असेल, सायनसचा त्रास असेल, तो देखील या प्राणायामामुळे अगदी थोड्या दिवसातच बरा होतो. तुमचे इंटरनल त्रास बरे झाले तर तुम्हाला वेट लॉससाठी
तुमचं शरीर तयार होतं. आधी तुमचे इंटरनल जे त्रास आहेत ते पूर्ण बरे करायचे प्राणायाम करून, आणि नंतर आपण ज्या एक्सरसाइज आसनं करतो त्यामुळे लगेच आपल्याला रिझल्ट मिळतात. पण एखादी व्याधी घेऊन जर तुम्ही वर्कआउट केलं तर ती व्याधी वाढत जाते. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला प्राणायाम करा, सूक्ष्म व्यायाम करा, आणि मग जे कठीण आसनं आहेत, कठीण योगा प्रकार आहेत ते करा, ज्यामुळे तुमचं वजन ॲटोमॅटिकली लवकर कमी होतं. प्राणायाम करत असताना आपलं मन, शरीर, श्वास तिन्ही तत्व एकतत्व करून प्राणायाम करायचे. दिवसभर आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देत नाही, त्यामुळे श्वासाचं नियंत्रण राहत नाही. जेव्हा आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपलं सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येतं. मग त्यासाठी आपण हा प्राणायाम करत आहोत. आपले श्वास हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे निरंतर आपल्या शरीरात चालू अवस्थेत असतात. जर श्वास बंद पडले तर आपलं शरीर मृत होतं. त्यासाठी आपण दररोज हे प्राणायाम करायचे, ज्यामुळे आपल्या प्राणशक्तीचा विकास होतो. तुमची प्राणशक्ती चांगली असेल तर तुमची शारीरिक शक्ती चांगली असेल. त्यासाठी दररोज तुम्ही प्राणायाम करा, आपल्या व्याधी दूर करा. जेवढा तुमचा ऑक्सिजन शरीरात जास्त असेल तितकं चरबीचं प्रमाण कमी असेल. प्राणायामामुळे देखील तुमचं वजन खूप प्रमाणात कमी होत जातं. त्यासाठी प्राणायामाचा समावेश करा तुमच्या दररोजच्या योगा सेशनमध्ये. 5 मिनिटं निरंतर अनुलोम विलोम प्राणायाम. तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही, कधीच ताणतणाव जो आहे आलेला तो निघून जाईल. तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढेल. कारण अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपल्यातल्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्या सर्व जागृत होत जातात. तुम्हाला एका जागी बसण्याची जी सवय आहे ती वाढत जाते. स्थिर बसण्याची सवय. फक्त आपले श्वास, मन, आपलं शरीर यावर लक्ष केंद्रित करा. निरंतर 5 ते 10 मिनिटं हा प्राणायाम केल्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये ताकद निर्माण होते. स्नायूंमध्ये ताकद आल्यामुळे स्नायू जे हाडांना धरून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढते. त्यामुळे हाडांमध्ये जे घर्षण होत राहतं ते कमी होतं. हाडांची झीज कमी होते. कालांतराने तुमचं संधिवात बरा होतो. सर्व वेदना नाहीशा होत जातात. मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी पूर्णपणे कमी होऊन जातात. निरंतर करत राहायचे अनुलोम विलोम प्राणायाम. जसं आपण डावीकडून श्वास घेऊन त्या प्राणायामाला सुरुवात केली तसंच डावीकडून श्वास सोडून हा प्राणायाम थांबवायचा. आता करूया भ्रामरी. दोन्ही कानाच्या अंगठ्याने बंद करायच्या. मध्ये 2 बोटं डोळ्यावर. आतल्यात भ्रमरासारखा 5 वेळा आवाज.
हात खाली, डोळे बंद ठेवायचे. 5 वेळा ओंकार. ध्यानस्थ प्रणव प्राणायाम. ध्यान साधना आपल्या मनास विश्रांती देते. आपलं मन सतत जे विचारात असतं त्यामुळे थकून जातं. तर ही ध्यान साधना आपण करायची 2 मिनिटं. आपल्या दृष्टीसमोर स्वच्छ सूर्यप्रकाशासारखा तांबडा प्रकाश, ज्यामध्ये आपलं ध्यान एकाग्र रोचलेलं आहे, स्थिर रोचलेलं आहे. श्वासाची गती संथ चालू ठेवायची. त्या परमेश्वराचं सुंदर स्वरूप आपण पाहत आहोत, ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यासाठी आपण त्याचे आभार व्यक्त करूया. आपले सर्व कर्म त्याच्या चरणी अर्पण करून आपण अलिप्त स्थितीत यायचे. आपल्याला सर्व गोष्टींचा विसर पडत चाललेला आहे. पूर्णपणे ध्यान स्थिती अनुभवतोय. आपण एक पवित्र आत्मा आहोत, दिव्य आत्मा. त्या परमात्म्याशी एकरूपता साधायची आहे, जिथे परमानंदाचं सुख आपल्याला घेता येतं. 2 मिनिटं ही ध्यान साधना हळूहळू वाढवत जायची. 5 मिनिटं, 10 मिनिटं पूर्णपणे ध्यान स्थिती अनुभवायची. आता आपले हात समोर घ्यायचे. हातामध्ये घर्षण करायचं. हातामध्ये ऊर्जा निर्माण करायची. हात डोळ्यावर. गुणमान श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती.
तर शेवटचं सिंह गर्जनासन करूया. आपला क्लास तिथेच थांबवूया. सिंह गर्जनासन केल्यामुळे आपलं थायरॉइड कमी होतं, कंठाचे विकार कमी होतात. तसंच फेस योगा जो आपण करतो, जे फेस योगाचे लाभ मिळतात ते सिंह गर्जनामुळे आपल्याला मिळतात. या पद्धतीने बसायचं आणि 3 वेळा जोरात सिंह गर्जनासन करायचे.